नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार। मात्र मनधरणीनंतरही गोकुळ गीते लढण्यावर ठाम। निवडणुकीत कौल माझ्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। गोकुळ गीतेंशी चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाहीयेत, सकारात्मक निर्णय होईल। नाशिक संदर्भात आज गुड न्यूज देणार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। रमेश केरे पाटलांसह मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद आहे। घोडे बाजाराच्या चर्चांना वाव। स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही। महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका, तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही तटकरेंचं प्रत्युत्तर। विधान परिषद निवडणुकीमध्ये मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। नागपुरातील भाजपचे नगरसेवक उद्यापासून 3 दिवस गोवा दौऱ्यावर। मुंबईमध्ये परतल्यानंतर 15 जून पासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये मोर्चा। कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी मोर्चेकरांना नोटीस। शक्तीपीठ महामार्ग संघर्ष विरोधी आवेश समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस। मुंबईमध्ये टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता। संपामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, तर चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पुण्याच्या डेक्कन परिसरातील भिडे पूल मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार। डेक्कन मेट्रो स्थानकाजवळील पुलाचं काम पूर्ण। पुन्हा एकदा आता सुरू होणार असल्यानं परिणाम होणार, तर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन।